आहे आणि देशाच्या भवितव्यामध्ये परिवर्तन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशात खूप मोठी परिवर्तनाची लाट निर्माण झालेली आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. संभाजीनगरची ही लोकसभेची निवडणूक ही मी 6व्यांदा लढतो आणि मागच्या वेळेस काही मुद्द्याने त्या ठिकाणी माझा पराभव थोडक्या मताने पराभव झाला होता. पण त्याच्या आधी मी त्या ठिकाणी 2 वेळेस आमदार होतो आणि आमदार आणि त्यानंतर पालकमंत्री होते, जिल्ह्याचा कॅबिनेट मंत्री होतो आणि त्याच्या आधी मी नगरसेवक पण होतो. हे सगळं जर पाहिलं तर माझ्या अनुभवाची गाठी खूप मोठी आहे. पण हे फक्त शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने झालं आणि आज उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढतो आहे. उद्धवसाहेबांनी ज्या पद्धतीने म्हणजे महाविकास आघाडी स्थापन केली शरद पवार साहेबांच्या सोबत आणि राहुलजींच्या बरोबर, त्याचा परिणाम असा झाला की देशातसुद्धा म्हणजे महाविकास आघाडीसारखं त्या ठिकाणी इंडिया आघाडी झाली आणि इंडिया आघाडीचं देशभरात खूप कौतुक आणि जबरदस्तपणे रिस्पॉन्स मिळतो आहे. आणि जे काही हुकुमशाही असेल, जे काही हेच असेल, त्या दृष्टिकोनातून म्हणजे लोकांना व्यवस्थित न्याय मिळाला पाहिजे, त्यांचे कामं झाले पाहिजे, ही भूमिका पकडून लोक आपल्याला मतदान करतात. कठीण होती निवडणूक ही? नाही, ही कठीण नाही आहे. मी सुरुवातीला थोडासा काही त्रास झाला मला, परंतु नंतर काही झाला नाही आणि आता 3 दिवसापासून तर माझं त्या ठिकाणी मी एकदम फ्री झालो. कारण लोकांनी 100% मला सांगून दिलं की आम्ही तुम्हाला मतदान करणार म्हणून. हा विजय हा संभाजीनगरच्या जनतेचा, कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा आणि उद्धव साहेबांचा आहे. मी या ठिकाणी मुद्दाम सांगेल की आज खरोखर परिवर्तनाची लाट आलेली आहे. लोकांना वाटतं की बाबा काहीतरी आपण केलं पाहिजे आणि म्हणून आज डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून आपल्याला खूप मोठा या ठिकाणी वाव आहे. मागच्या 5 वर्ष मी जर नव्हतो तरी, मी आमदार आणि खासदार नव्हतो तरी मी त्या ठिकाणी काम केलं. लोक मलाच खासदार समजतात आणि म्हणून मी अनेकांचे कामं तसे केले पण 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 अधिकृत जो सिक्का असतो तो सिक्का नसतानासुद्धा मी काम केलं. म्हणून आत्ता लोकांनी सांगितलं की तुम्हीच उभं राहा, तुम्हीच काम करू शकता, हे जनतेने ठरवलेलं आहे.